मित्रांनो, आपण बघितलं तर नुकतंच महाराष्ट्रामध्ये जे रिक्षावाले आहेत त्यांच्यासाठी जी मराठी भाषा आहे ती अनिवार्य किंवा सक्तीची केली जाणार आहे किंवा तशा प्रकारची प्रोसिजर सुरू आहे. आपण जर बघितलं तर असं म्हटलं आहे की 1 तारखेपासून येत्या 1 मेपासून त्यांना मराठी बोलणं बंधनकारक असेल. आता कोणत्या प्रकारची मानसिकता असावी की एका आठवड्यामध्येच हे लोक जे आहेत ते मराठी शिकणार आहेत. असो काही असो, प्रत्येकाला आपण जिथे राहतो आपल्या भाषेचा, आपल्या बोलीभाषेचा प्रत्येकाला ती बोलता आलीच पाहिजे. तिचा अभिमान स्वाभिमान असलाच पाहिजे. पण खऱ्या अर्थानं जर का जगाच्या पाठीवरती आपणाला वावरायचं असेल, सावरायचं असेल, जगामध्ये मुक्त संचार करायचा असेल, तर सर्वात प्रथम जी इंग्लिश भाषा आहे ती तर सर्वांनाच आली पाहिजे. त्यानंतर स्पॅनिश असेल, जर्मन असेल, चायनीज असेल किंवा आपण बघितलं या ज्या फॉरेन लँग्वेजेस आहेत त्या प्रत्येकानं शिकल्या पाहिजे. जे लोक या लँग्वेजमध्ये चांगल्या प्रकारे करिअर करतात ते संपूर्ण जगामध्ये जे आहे ते चांगल्या प्रकारचं जे इन्कम आहे, जो इन्कमचा स्रोत आहे किंवा जगाशी कनेक्ट राहून जगाचं जो नॉलेज आहे ते मिळवण्याचा प्रयत्न करत असतात. आणि म्हणून कोणतीही भाषा शिकण्यासाठी ती 1, 2 किंवा एका आठवड्यामध्ये होत नाही. तिच्यासाठी लाँग टर्म द्यावा लागतो. आणि कोणतीही भाषा ही सक्ती करून जी आहे ती आपणाला तशा प्रकारे राबवता येणार नाही. त्या भाषेबद्दलचं प्रेम, त्या भाषेबद्दलचा आदर, ज्या ठिकाणी आपण नोकरी करतो तिथली ती भाषा ही शिकणे ही आपल्या मनामध्ये जर का तशा प्रकारची आवड असेल तर ते लवकर शक्य होतं. आणि म्हणून केवळ 2 ते 3 दिवसासाठी अशा प्रकारची सक्ती करणं हे योग्य आहे की अयोग्य आहे तुम्ही ठरवा. जय भीम.